लग्नानंतरचं आयुष्य. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजासाठी, परिवारासाठी, स्वतःच्या खुशीसाठी किंवा दुसऱ्यांच्या खुशीसाठी. ती सतत सर्वांचा विचार करते, पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला, पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्नानंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते. तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते, वागते, तिथं स्वतःला रुजून घेते. पण लग्नानंतर तिला किती त्रास होत असेल, दोन्ही घर सांभाळतात, तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही. अशीच एक माझी कथा आहे, लग्नानंतरचं जीवन. कथाच नाही तर हे खरा प्रसंग आहे. मी सध्या एका कुटुंबामध्ये राहणारी साधी मुलगी. परिवार तसा मोठा, अगदी गोकुळ जसं. आजी आजोबा, आई वडील, आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि सर्वात छोटा भाऊ. माझा तसा मधला नंबर, मोठ्या ताईच्या नंतरचा. माझा स्वभाव तसं सांगता येणार नाही, पण मी होते खूप हट्टी. एकदा बोलायला लागले की खूप बोलेल, नाहीतर काहीच नाही. खूप शांत अशी. तसं राग खूप लवकर येतो, पण मनात काहीच नाही, अगदी प्रेमळ. आम्ही 4 भावंड, सर्वात लाडके. पण मला वाटायचं मी जरा जास्तच लाडकी होते. मला एखादी गोष्ट आवडली की मला ती पाहिजेच असं होतं माझं. पण सर्व हट्ट पुरवायचे माझे वडील. घरात मी एक वेळेस कोणाचं काही ऐकत नव्हते, पण वडिलांचा शब्द काहीच खाली पडू दिला नाही. त्याचमुळे मी जरा जास्त लाडाची होते. माझं सांगायचं झालं की मी घरात कधीच जास्त लक्ष दिलं नाही. माझी शाळा, माझं कॉलेज आणि अभ्यास, फक्त त्यामुळे घरातील काम कधी केलंच नाही. स्वयंपाक तसा खूप छान बनवत होते, तसं सर्वजण नाव देखील काढायचे. जास्त काही नाही, पण थोडंफार येत होतं सर्व. कधी गरजच पडली नाही जास्त काम करायची. घरामध्ये आजी, आई आणि मोठी ताई करत असे सर्व, म्हणून मी कधी केलं नाही. पण खरं सांगायचं झालं तर मला कंटाळाही खूप यायचा. मला रागवत असे आई, पण वडील मात्र माझ्या बाजूने असायचे. त्यामुळे सर्व माझ्या मनासारखं व्हायचं. मोठी ताई आणि मी सोबतच कॉलेजला जायचो, त्यामुळे आम्ही अगदी मैत्रिणी जशा सर्व एकमेकींना सांगायचो. ताईचा स्वभाव खूप छान, कधीच रागवत नव्हती. मी लहान असूनसुद्धा माझं ऐकून घेत, कारण घरामध्ये दादागिरी माझीच चालत असे. तसं ताईमध्ये आणि माझ्यात फक्त 2 वर्षाचा फरक, त्यामुळे आम्ही छान राहायचो. ताई मोठी असल्यामुळे तिचं लग्न झालं, पण मला काही करमत नव्हतं. तशी ती तिच्या संसारामध्ये खुश होती, अगदी मजेत. आता ताईच्या लग्नानंतर घरामध्ये मीच मोठी, म्हणजे लग्न करायचा माझा नंबर. तसं मी अगोदरच सांगितलं होतं, मला नाही करायचं एवढ्या लवकर, कारण मी कसं राहणार तुमच्यापासून दूर. मला नाही जायचं तुम्हाला सोडून, असंच बोलायचं मी नेहमी. पण घरचे काही ऐकत नव्हते. तसे वडील ऐकायचे, पण आजी आणि आई नव्हत्या ऐकत. त्यांनी मला खूप समजावून सांगितलं, पण मी काही ऐकत नव्हते. तरी एक आखरी वेळेस माझे वडील मला बोलले, तुला नाही करायचं ना एवढ्या लवकर, नको करू, पण बघायला येतात, त्यांना येऊन जाऊ दे. मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि तयार झाले. मी तयार झाले होते लग्नासाठी, कारण घरातले सर्वजण म्हणत होते, मुलगा छान आहे, फक्त त्याला बघून जाऊ दे. सर्वांना मुलगा खूप आवडला होता फोटो बघून, कारण मुलगा दिसायला सुंदर होता, चांगल्या घरचा, जॉब देखील होती. पण माझं अजूनसुद्धा मन नव्हतं. खरं तर मला करायचंच नव्हतं, पण काय करणार, या दुनियेची रीत आहे. प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावं लागते. मला फक्त एवढंच माहिती होतं की मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. मी माझ्या परिवारापासून कसं दूर राहायचं, कधी त्यांच्यापासून एक दिवस दूर न राहणारी मुलगी आता कसं राहील, हेच मनात विचार येत होते. माझे काही वेगळे विचार होते, तर माझ्या परिवार यांचे काही वेगळे विचार होते. सर्व खूप आनंदी होते. घरात 2 दिवसापासून तयारी चालू झाली. पाहुणे येणार, त्यांच्यासाठी काय बनवायचं, काय करायचं हेच चालू होतं. पण बाकी मुलींसारखं माझं काही नव्हतं. येणार, येऊ द्या असंच होतं. बाकी मुलींचं कसं असते ना, उद्या पाहुणे येणार, माझी तयारी बाकी आहे, मी कुठली साडी नेसू, त्यावर सर्व सारखं सामान मिळेल का,
मला ब्युटी पार्लरमध्ये जायचं राहिलं. मी छान दिसेल का? मला उद्या काय विचारतील? त्यांच्यासमोर येईल का सर्व सांगता? हेच विचार करून मुली परेशान असतात. पण खरंच या गोष्टीपासून खूप दूर होते. मला पाहुणे बघायला येणार, मी असं ऑफिसमध्ये सांगितलं आणि 1 दिवसाची सुट्टी घेतली. ना कुठली तयारी केली, ना पार्लरला गेले. शेवटी तो दिवस आला. डिसेंबर महिना होता. डिसेंबरच्या शेवटच्या तारखेला मला बघायला आले. जास्त कोणी नव्हतं, पण नवरदेव मुलगा, त्याचे मामा आणि त्याचा जिवलग मित्र सोबत आला होता. जसं साधेपणाने होईल तसं आम्ही त्यांचं स्वागत केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं पाहुणे आल्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी देतात, अगदी तसंच केलं. पाहुणे थोडं दूरचे होतं, त्यामुळे घरात आल्यानंतर सर्वांशी ओळख केली आणि पाणी प्यायला देऊन थोडं चहा पीत गप्पा झाल्या. त्या गप्पामध्ये माझ्या घरचे सर्व मोठे नवऱ्या मुलाला प्रश्न विचारत होते. त्या प्रश्नामध्ये फक्त त्या मुलाचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करत होते. जसं फोटोमध्ये मुलाला बघितलं त्यापेक्षाही तो दिसायला रुबाबदार होता. चांगल्या पोस्टवर होता. काय म्हणतात त्याला, वेल एज्युकेट होता. त्याच्या बोलण्याची पद्धत हे सर्व बघून घरचे खुश झाले. त्यांना मोठा जावई मिळाला, तसाच छोटा पण मिळाला. त्याला बघून सर्वांना वाटलं हाच आपल्या मुलीसाठी योग्य आहे. गप्पा चालूच होत्या. मग जेवणाची तयारी केली. ताट वाढायला घेतली. स्वयंपाक असा माझ्या आईने अगदी रुचकर केला होता. वरण, भात, भाजी, पोळी, कोथिंबीर, पापड, लोणचे आणि सोबतच 1-2 चटण्या आणि गोड, थोडं गोड म्हणजे लाडू. सर्वांना जेवण वाढून दिलं. तशी माझी आई, आत्या, मोठी आई, आजी या सर्वजण वाढत होत्या जेवण. जेवण जसं जसं होत आलं मग मला शेवटी लाडू वाढायला सांगितलं. मी सर्वांना वाढून आले. जेवण झाले आणि सर्वजण बसले. मुलीला बोलवा असं मुलाचे मामा बोलले. तसं मी समोर आले. मेकअप असा काही नव्हता केला. साधी लाल रंगाची साडी नेसली आणि आले समोर. जसं मुलीला एखादा पेपर द्यायचं असे प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात झाली. नाव सांगायला सांगितलं. मी सांगितलं. नावापासून सुरुवात केली त्यांनी. मीही सांगत गेले. मला विचारलं तुला परिवार कसा पाहिजे? मी सांगितलं सहकुटुंब पाहिजे. मला असा मोठा परिवार. माझं हे वाक्य ऐकून त्यांना छान वाटलं. खुश झाले सर्व. आता मुलाची बारी होती. तो मला प्रश्न विचारणार होता. त्याने तसे काही प्रश्न विचारले नाही, पण हो होतं. पुढील कथा लग्नानंतरचं आयुष्य भाग 2 पुढच्या भागात सांगेल. असंच वाचत राहा आणि मला असंच प्रोत्साहित करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक्यू.